राज्यातील डॉक्टरांचं आजपासून काम बंद आंदोलन। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या सखोल चौकशीसाठी संघटना आक्रमक। आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता। मतदार यादी घोळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगणार। मत चोरी संदर्भात उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद। आशिष शेलारही महाविकास आघाडीच्या आरोपांवर उत्तर देणार। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे ढकलण्याची शक्यता। मनपा झेडपी निवडणुकांमुळे मनुष्यबळाची कमतरता। निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये कबुतरांचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता। जैन समाजामध्ये फूट पडल्याचं समोर। जैन मुनी निलेश चंद्र यांचं आजपासून उपोषण। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर असणार। प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही अनिवार्य। शाळेला पक्के संरक्षक भिंत असणंही बंधनकारक। कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी निर्णय। पुण्यातील शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू। संतापलेल्या ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी पेटवली। बिबट्याला दिसता क्षणी मारण्याचे आदेश। पालघर जिल्ह्यात रुग्णालयातील बेडवर रुग्णाऐवजी कुत्रा। खोडाळा आरोग्य केंद्रातला धक्कादायक प्रकार। कुत्र्याच्या वावरामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। श्वानाच्या व्हिडिओनंतर प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर। भारताच्या लेकींनी जग जिंकलं। तब्बल 5 दशकांनंतर पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं। दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी नमवत विमेन इन ब्ल्यू अजिंक्य। भारताच्या 3 लेकींनी फायनलचा सामना फिरवला। अमनजोतच्या फिल्डिंगमुळे सामन्याला कलाटणी, तरी शफालीसह दीप्तीची ऑलराऊंड कामगिरी। विश्वविजेत्या भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव। बीसीसीआय कडून भारतीय महिला संघाला 51 कोटींचं बक्षीस जाहीर। राज्यभरात पावसाचा मुक्काम वाढला। मुंबईसह राज्यभरात आठवडाभर पावसाचा अंदाज। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचा परिणाम।